4 वर्षांपूर्वी पोक्सो अंतर्गत गुन्हा, पुढे जेल, नंतर प्रेमाचे नाटक आणि अमानुष हत्या. माणुसकीला काळीमा फसवणारी ही दुर्दैवी घटना. नवी मुंबईच्या उरण गावातील 20 वर्षीय यशस्वी शिंदेच्या हत्या प्रकरणात आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आरोपीने यशस्वीच्या चेहऱ्यावर, शरीरावर आणि गुप्तांगावर धारदार शस्त्राने वार करून तिची निर्घृण हत्या केली होती. या हत्येनंतर ज्या अवस्थेत यशस्वीचा मृतदेह सापडला होता ते पाहून पोलिसांनाच घाम फुटला. इतकंच नाही तर मृतदेह पोलिसांच्या हाती लागेपर्यंत कुत्र्यांनी तिच्या शरीराचे अक्षरशः लचके तोडले होते. यशस्वी शिंदे तिच्या कुटुंबियासह उरण येथे राहत होती आणि बेलापूरमधील एका कंपनीत ती काम करायची. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे यशस्वी घरातून कामावर निघाली होती, मात्र ती परतलीच नाही. त्यामुळे कुटुंबियांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली, मात्र ती काही सापडली नाही. शेवटी कुटुंबियांनी पोलीस ठाणे गाठून यशस्वी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. या तक्रारीनंतर यशस्वीच्या तपासाला वेग आला आणि सुरुवात देखील झाली. दरम्यान शुक्रवारी रात्री उरण पोलीस स्टेशनच्या पथकाला एक कॉल आला होता. त्यात कोटनाका परिसरात रस्त्याच्या बाजूला रक्ताच्या थारोळ्यात मुलीचा मृतदेह पडला असल्याची बातमी पोलिसांना भेटली. खरं तर त्या मृतदेहाचे कुत्रे लचका तोडत होते. कुत्र्यामुळे मुलीचा चेहरा विद्रूप झाला होता. तिचं मांस देखील कुत्र्यांनी खाल्लं होतं. तिच्या चेहऱ्यावर, शरीरावर आणि गुप्तांगावर वार होते. या प्रकरणी यशस्वी बेपत्ता प्रकरण पाहता तिच्या कुटुंबियांना मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी बोलवण्यात आले. त्यावेळेस यशस्वीच्या अंगावरील कपडे आणि टॅटूवरून तिची ओळख पटवण्यात आली. दरम्यान या प्रकरणात यशस्वीच्या आई वडिलांनी दाऊद शेख नामक व्यक्तीवर संशय असल्याची माहिती दिली होती. कारण व्यवसायाने ड्रायव्हर असलेल्या दाऊदने 2019 मध्ये यशस्वीचे शारीरिक शोषण केले होते. या घटनेनंतर कुटुंबियांनी दाऊद विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून तुरुंगवास देखील घडवला होता. हाच राग डोक्यात धरून बलात्कार प्रकरणी शिक्षा भोगून आल्यानंतर दाऊदने पुन्हा यशस्वीचा पाठलाग करायला सुरुवात केली. त्यामुळे दाऊदने तिचे अपहरण करून हत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. दरम्यान आरोपी हा मूळचा कर्नाटकचा रहिवासी असून त्याचा मोबाईल बंद आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी 7 पथके नेमली आहेत, मात्र अद्याप पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे नागरिकांकडून निषेध नोंदवत संताप व्यक्त करण्यात येत आहे. सध्या या घटनेने मुंबईच नाही, उरणच नाही तर पूर्ण महाराष्ट्र देखील हळहळ व्यक्त करत आहे. माझी मुलगी यशस्वी हिच्या उरणमध्ये निर्घृण हत्या झालेली आहे. दाऊद शेख नावाच्या जिहाद्याने केलेली आहे.